नमस्कार मित्रांनो, आज आपला म्युच्युअल फंड सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स काय काय असतात ह्याच्याबद्दल आज डिस्कशन करणार आहोत. तर मी तुमच्याबरोबर एक स्क्रीन शेअर करणार आहे. ती स्क्रीन आहे आपलं 108 क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑन म्युच्युअल फंड्स अँड SIP हे जे आमचं बुक आहे. त्या बुक मधले एक एक क्वेश्चन्स मी तुमच्या समोर इथे प्रेझेंट करत आहे. सो जोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. सो हा आपला तिसरा प्रश्न आहे, तिसरा व्हिडिओ. व्हॉट आर द टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स. हा जो व्हिडिओ आहे थोडासा लेंदी होऊ शकेल, बट खूप साऱ्या कन्सेप्ट जे आहेत ते मी तुमच्या समोर इथे क्लिअर करणार आहे. सो पहिल्यांदा जर बघायचं आपल्याला, डिपेंडिंग अपॉन फंड स्कीम्स म्हणजे क्लासिफाईड कसं की ओपन एंडेड स्कीम्स आहेत किंवा क्लोज एंडेड स्कीम्स आहेत किंवा इन्कम फंड्स आहेत. ह्याला काय म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ओपन एंडेड फंड्स काय असतात, म्युच्युअल फंड्स. ओपन एंडेड म्युच्युअल फंड्स म्हणजे की तुम्ही कधीही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि कधीही त्याच्यामधून पैसे काढू पण शकता. सो त्याला ओपन एंडेड म्हणलं जातं, म्हणजे तिथं काही क्लोज नाही केलेले. सो विज एक्झॅक्टली ऑपोजिट असतं क्लोज एंडेड फंड्स, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नॉर्मली हे न्यू फंड ऑफर्स येतात, नवीन फंड ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते क्लिअर करतात की हा फंड ओपन एंडेड आहे किंवा हा फंड क्लोज एंडेड आहे. सो ज्यावेळेस तो NFO येतो, न्यू फंड ऑफर येते, त्यावेळेसच ते सांगतात की हा क्लोज एंडेड फंड आहे. मे बी हा 3 वर्षासाठी असेल, 5 वर्षासाठी असेल, 7 वर्षासाठी असेल, 10 वर्षासाठी असेल, डिपेंडिंग ऑन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट फंड ते तसं डिसाईड करतात. नॉर्मली आम्ही पाहिलेलं आहे क्लोज एंडेड फंड जे असतात ते एकदा 3 वर्ष क्लोज एंडेड असतात किंवा 5 वर्ष क्लोज एंडेड असतात. तिसरा जो टाइप आहे तो आहे इंटरवल फंड्स. म्हणजे ह्याच्यामध्ये आय थिंक व्हेरी फ्यू सच फंड्स आर प्रेझेंट इन इंडियन मार्केट. दीज फंड्स कंबाइन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ क्लोज एंडेड अँड ओपन एंडेड फंड्स. These do not permit regular buying and selling as these remain closed for most of the time. काय काय फंड्स म्हणजे इंटरवल फंड्स म्हणजे कसे की 3 महिन्याची इंटरवल असते त्यांची आणि दर 3 महिन्याला ते रिन्यू होत राहतात किंवा वर्षभराची असते किंवा दर वर्षाला ते रिन्यू होत राहतात. सो त्यांना इंटरवल फंड्स म्हणलं जातं. सो इन अ वे ते कधी कधी ओपन पण होतात आणि नंतर परत ते क्लोज म्हणजे इन बिटवीन द पिरियड ते क्लोज एंडेड राहतात. सो ह्याला म्हणतात इंटरवल फंड्स. सो हे पहिले 3 टाइप्स जर आपण त्यांचे ओपन एंडेड, क्लोज एंडेड आणि इंटरवल फंड्स असतात. आता डिपेंडिंग ऑन मॅनेजमेंट ऑफ फंड्स त्याला पण वेगवेगळं क्लासिफिकेशन इथे करता येतं. पहिलं क्लासिफिकेशन आहे ऍक्टिव्हली मॅनेज्ड फंड्स. ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स म्हणजे जसे आता लार्ज कॅप फंड्स वगैरे आपण बघितलेले आहेत. सो जे फंड मॅनेजर्स असतात त्यांची रिसर्च टीम असते आणि ते डिसाईड करतात कुठल्या स्टॉकमध्ये किती पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे आणि ते ऍक्टिव्हली करत असतात. ही जी प्रोसेस असते त्यांची रिसर्चची ती ऍक्टिव्ह प्रोसेस असते. सो दर महिन्याला त्यांचं काही ना काहीतरी बाईंग सेलिंग चालू असतं. चर्निंग किंवा ट्रेडिंग असं म्हणजे खूप ट्रेड करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते नाही करत, पण काय पोर्टफोलिओ मोठे असतात, 30, 40, 50 स्टॉक्स असतात, तर त्याच्यामध्ये त्यांना काही चेंजेस करावे वाटले तर ते तसे करतात आणि ऍक्टिव्हली मॅनेज करत असतात ते. सो यांचा एक ऑब्जेक्टिव्ह असतो, जो काही त्यांचा अंडरलाईंग बेंचमार्क असतो, ज्याच्या अगेन्स्ट त्यांनी स्वतःच्या फंडला पोझिशन केलेलं असतं, त्या बेंचमार्कला ते बीट करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात आणि ते त्यांना द्यावं पण लागतं. जी फॅक्टशीट असते म्युच्युअल फंडची त्याच्यामध्ये तो सगळा डेटा त्यांना द्यावा सुद्धा लागतो. सो ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स सध्या तरी इंडियामध्ये बऱ्यापैकी चांगले परफॉर्म करत आहेत, बट जे डेव्हलप मार्केट्स आहेत तिथे ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स आर नॉट डुईंग दॅट वेल. सो त्याला काय ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे त्याला आहे पॅसिव्हली मॅनेज फंड्स. आता पॅसिव्हली मॅनेज फंड्स म्हणजे इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे कसं की बाबा इंडेक्स आधीच डिसाईड केलेला आहे. इंडेक्स मध्ये सांगितलं की हे 50 शेअर्स घ्यायचे निफ्टी 50 मध्ये, तो म्युच्युअल फंड जातो आणि तो इंडेक्स फंड जशा तसे त्या फंड्स मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करून टाकतो. किंवा सेन्सेक्सचा फंड असेल तर 30 कंपनीज मध्ये जाऊन ते इन्व्हेस्टमेंट करतात. किंवा निफ्टी नेक्स्ट 50 फंड असेल तर त्याच्यामध्ये ते जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात. मिड कॅप 100 इंडेक्स फंड असेल तर त्या मिड कॅप 100 मध्ये ज्या काही कंपनीज आहेत त्याच्यामध्ये जाऊन ते फंड्स इन्व्हेस्ट करतात. म्हणजे फंड मॅनेजरचा रोल लिमिटेड आहे. ऑलरेडी इंडेक्स डिफाईन झालेला आहे. इंडेक्स मध्ये जे काही अलोकेशन आहेत त्याच्याप्रमाणे यांना इथे अलोकेशन करावं लागतात. सो यांचं आपलं डोकं लावण्याची काही गरज नाही. पॅसिव्हली मॅनेज फंड्स डेव्हलप मार्केट्स मध्ये फार जास्त फेमस आहेत. सो तिथे याचा एक ऍडव्हान्टेज असतो, याचा एक्सपेन्स रेशो पण बऱ्यापैकी कमी असतो कम्पेअर्ड टू ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स. सो ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स अराउंड 1 to 2% पर्यंत एक्सपेन्स रेशोज ठेवतात, पण पॅसिव्हली मॅनेज फंड्स इंडेक्स फंड जे असतात ते अराउंड 0.1 to 0.2% एवढा त्यांचा एक्सपेन्स रेशो असतो. तर इथे बऱ्यापैकी सेव्हिंग होऊ शकते, एक्सपेन्स सेव्हिंग होऊ शकते. बट तुमचा जर ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स बेंचमार्कला म्हणजे या इंडेक्स फंडला चांगला बीट करून जात असेल पोस्ट एक्सपेन्सेस,
तर मला वाटतं त्याच्यात काही हरकत नाही. अजूनही इंडियामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्हली मॅनेज फंड्सचा स्कोप आहे. ऍटलीस्ट स्मॉल कॅप साईडला किंवा मिड कॅप साईडला किंवा मल्टी कॅप फ्लेक्झी कॅप साईडला बऱ्यापैकी स्कोप अवेलेबल आहे. सो येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी ते पण सगळ्या गोष्टी तुमच्या समोर क्लिअर करेल. नाव तिसरा टाइप्स ऑफ फंड्स मध्ये आपण त्याला जर टाइप्स करायचे असतील तर ते आहे डिपेंडिंग अपॉन ऍसेट्स इन्व्हेस्टेड इन, म्हणजे म्युच्युअल फंड्स कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करतात. सो म्हणजे जसं डेट फंड्स, आता डेट फंड्स म्हणजे काय, फिक्स इन्कम सिक्युरिटी जसे कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात, डिबेंचर्स असतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. सो फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज मध्ये जे जे फंड्स इन्व्हेस्ट करतात त्यांना प्युअर 100% त्यांना डेट फंड्स म्हणतात. सो इथे रेट ऑफ रिटर्न कमी असतो, पण रिस्क असोसिएटेड विथ कॅपिटल, जे काही प्रिन्सिपल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याच्यावर रिस्क कमी असते कम्पेअर्ड टू अदर फंड्स म्हणजे इक्विटी फंड्स. सो दुसरा टाइप आहे इक्विटी फंड्स. इक्विटी फंड्स कसे की ते डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. स्टॉक्समध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, स्मॉल कॅप वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट्स डिपेंडिंग अपॉन रिस्क प्रोफाईल ते इन्व्हेस्ट करत असतात. ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे जी ऍक्च्युअल रिस्क असते ती इक्विटी फंड्स मध्ये जास्त असते कम्पेअर्ड टू डेट फंड्स. थर्ड कॅटेगरी ऑफ फंड्स आहेत लिक्विड कॅटेगरी फंड, ज्याच्यामध्ये मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स किंवा ट्रेजरी बिल्स वगैरे जे असतात आरबीआयचे किंवा बँकांचे जे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स असतात त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. नॉर्मली यांची जी मॅच्युरिटीज असतात ते 1 ते 180, 0 ते 180 दिवसांनी 1 ते 180 दिवसांपर्यंतची असते. याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न बऱ्यापैकी कमी असतो. तुमच्या सेव्हिंग अकाउंटला तुम्ही लिक्विड फंड्स बरोबर कम्पेअर करू शकता. चौथा प्रकार आहे हायब्रिड फंड्स. हायब्रिड फंड्स नावावरूनच तुम्हाला कळलेलं असेल, इक्विटीमध्ये थोडं, डेटमध्ये थोडं, लिक्विडमध्ये थोडं, गोल्डमध्ये थोडं, असं सगळं मिळून एक हायब्रिड मिक्सचर केलं जातं आणि त्यांना हायब्रिड फंड्स म्हणतात. सो रिस्क असोसिएटेड इन हायब्रिड फंड्स कम्पेअर्ड टू इक्विटी फंड जी असते ती कमी असते. इक्विटी फंड्स मध्ये रिस्क जास्त असते. त्याच्यानंतर हायब्रिड फंड्स, त्याच्यानंतर डेट फंड्स आणि त्याच्यानंतर लिक्विड फंड्स. नाव आता अजून टाइप्स ऑफ फंड्स पण असतात, ते असतात म्हणजे कसं त्यांना डिफरन्शिएट केलं जातं ते आहे इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे. सो म्युच्युअल फंडचे दोन टाइप्स आहेत, एक आहे ग्रोथ फंड्स, दुसरा आहे व्हॅल्यू फंड्स. आता ग्रोथ फंड्स म्हणजे हे दोन्ही फंड जे आहेत ते इक्विटी ओरिएंटेडच आहेत. सो इक्विटीमध्ये ग्रोथ पोटेन्शियल ज्या कंपन्यांमध्ये जास्त आहे, जिथे ते फास्टर ग्रो करण्याची कॅपॅसिटी असते, त्या स्टॉक्समध्ये ज्यावेळेस ते फंड्स इन्व्हेस्ट करतात तर त्यांना ग्रोथ फंड्स म्हणलं जातं. ह्याचं एक्झॅक्टली ऑपोजिट असतं व्हॅल्यू फंड्स, जिथे व्हॅल्युएशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते स्टॉक्स खूप चांगले व्हॅल्युएशनवर ट्रेड करतात आणि ते अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन वाटतं फंड मॅनेजर्सला आणि म्हणून ते इन्व्हेस्टमेंट तिथे करतात. आता तुम्ही म्हणाल मग ग्रोथ आणि व्हॅल्यू मध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय, तर व्हॅल्युएशनचा एक फार मोठा डिफरन्स असू शकतो. एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काही कंपनीज आहेत, बजाज फायनान्स म्हणा किंवा कोटक महिंद्रा बँक म्हणा, हे जे शेअर्स आहेत ते फार जास्त हाय प्राइस टू अर्निंग रेशिओवर ट्रेड करतात. कशामुळे, कारण जे इन्व्हेस्टर्स आहेत, मोठे इन्व्हेस्टर्स, त्यांना असं वाटतं की हे ग्रोथ ओरिएंटेड कंपनीज आहेत आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रोथ अवेलेबल आहे. विजाविज जर आयटीसी सारखी कंपनीबद्दल आपण बोललं किंवा ओएनजीसी सारख्या कंपनीबद्दल आपण बोललं किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपनीज बद्दल बोललं तर तिथे ग्रोथ एवढी दिसत नाही, पण व्हॅल्युएशन जे आहे कंपन्यांचं ते फार फेअर व्हॅल्युएशनवर ट्रेड करतात असं फंड मॅनेजर्सला वाटतं आणि म्हणून ते तिथे इन्व्हेस्टमेंट करतात. याचं गरजेचं नाही की एक्झॅक्टली ह्याला काही अशी डेफिनेशन अशी देऊ शकत नाही आपण, कारण एखाद्याला वाटत असेल की एखादी व्हॅल्यू कंपनी म्हणजे अंडर व्हॅल्यूड कंपनी पण ती ग्रोथ खूप चांगली देऊ शकते. सो असं काही त्याला एक स्पेसिफिक डेफिनेशन नाहीये. इट टोटली डिपेंड्स ऑन की फंड मॅनेजरला काय वाटतं. आता तिसरा कॅटेगरी ऑफ फंड्स आहे ते आहे इन्कम फंड्स. दीज फंड्स इन्व्हेस्ट प्रायमरली इनटू डेट इन्व्हेस्टमेंट्स ऑर इन्स्ट्रुमेंट्स ऑर रेग्युलर डिव्हिडंड पेइंग आउट स्टॉक्स. सो जिथून तुम्हाला रेग्युलर बेसिसवर आपल्याला इन्कम मिळत राहतं आणि म्हणून ह्यांना इन्कम फंड्स म्हणतात. आता अजून काही टाइप्स ऑफ फंड्स आहेत, ते आहेत इंडेक्स फंड. जसं मी पॅसिव्ह फंड्स बद्दल तुम्हाला बोललो की इंडेक्स एक असतो, त्या इंडेक्स मध्ये जाऊन ते इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना इंडेक्स फंड म्हणतात. ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, हे सुद्धा इंडेक्स फंड्स असतात, फक्त बाईंग आणि सेलिंग जे असतं ना ते एक्सचेंजवर होतं, स्टॉक एक्सचेंजवर. जसं तुम्ही एक स्टॉक बाय आणि सेल करता ना, तसंच तुम्ही एक ईटीएफ पण बाय आणि सेल करू शकतात. अंडरलाईंग ऍसेट जे असतात ते एखादा इंडेक्स असतो ज्याच्यामध्ये हा ईटीएफ ट्रेड करतो. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे एक्सचेंजवर ट्रेड होणारे फंड्स म्हणून त्यांना ईटीएफ म्हणतात. सेक्टरल फंड्स और थीमॅटिक फंड. सेक्टरल फंड्स म्हणजे बँकिंग सेक्टर फंड, बँकिंगच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. फार्मा सेक्टर फंड, फार्मा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. इन्फ्रास्ट्रक्चर फंड, इन्फ्रास्ट्रक्चर
इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले, सो हे थोडेसे हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स असतात. तुम्हाला त्या सेक्टर बद्दल जर चांगली माहिती असेल तरच तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, अदरवाईज अवॉइड केलेलं केव्हाही चांगलं, असं माझं सजेशन राहील. एक फारच ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर किंवा एक फारच नॉलेजेबल इन्व्हेस्टर ज्याला खूप जास्त ऍक्सेस आहे इन्फॉर्मेशनचा, त्यांनीच इथे इन्व्हेस्टमेंट करावी, अदरवाईज हे एक रिस्की प्रपोजिशन होऊ शकतं. चौथा आहे टॅक्स सेव्हिंग फंड्स, म्हणजे एटीसी ऐकलं असेल ना तुम्ही, टॅक्स सेव्हिंग. 1.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर टॅक्स सेव्ह होईल, त्याला टॅक्स सेव्हिंग फंड्स असतात. त्यांना अजून एक नाव आहे, ते आहे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. 1.5 लाखापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. 3 वर्षाचं लॉक इन आहे याच्यावर. इन्व्हेस्टमेंट जे असतात ते टिपिकल डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड सारखंच ते मॅनेज करतात, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. फक्त एकच डिफरन्स आहे, त्याच्यात 3 वर्षाचा लॉक इन असतो. 3 वर्ष एकदा झाले की हा फंड तुमच्यासाठी ओपन एंडेड फंड होऊन जातो. तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचंय किंवा नाही राहायचं हे तुम्ही डिसाईड करू शकता. माझं सजेशन असेल, इव्हन ईएलएसएस फंड किंवा टॅक्स सेव्हिंग फंड्स मध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या तरी सुद्धा इन्व्हेस्टमेंट होरायझन जो असतो तो 5 ते 7 वर्षांचाच असला पाहिजे, भलेही 3 वर्षाचा लॉक इन असला तरी सुद्धा. पाचवा टाईप आहे इंटरनॅशनल फंड्स, म्हणजे इंटरनॅशनल इक्विटीज. आजकाल आपल्याला सगळ्याला गुगलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय, अमेझॉन मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय, फेसबुक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय, नेटफ्लिक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय. तर असे खूप सारे इंटरनॅशनल फंड सुद्धा इथे अवेलेबल आहेत, जे तुमचे पैसे घेतात आणि इंटरनॅशनल इक्विटीज मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात, सो त्यांना इंटरनॅशनल फंड्स म्हणतात. 6वा आहे रिटायरमेंट किंवा चिल्ड्रन फंड्स. हे आय थिंक एक सोल्युशन बेस्ड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत. सो नॉर्मली जे म्युच्युअल फंड्स असतात ते 5 इयर लॉक इन ठेवतात ते अशा फंड्स मध्ये, ताकी तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्या एखाद्या गोलसाठी आहेत, जसं की रिटायरमेंट एक गोल आहे, चिल्ड्रन एज्युकेशन एक गोल आहे, सो तुम्ही लवकर त्यातून पैसा काढू नये आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहून 5 वर्षाचा लॉक इन असतो. अंडरलाईंग ऍसेट जो असतात तो टिपिकली इक्विटी ओरिएंटेडच असतात, हे मेजरली चिल्ड्रन फंड किंवा रिटायरमेंट फंड. रिटायरमेंट मध्ये थोडंफार डेटचं अलोकेशन असू शकतं, बट असं काही वेगळ्या पद्धतीने ते मॅनेज करतात असं मला नाही वाटत. जस्ट एक मार्केटिंग थॉट प्रोसेस आहे ही, की बाबा तुम्हाला एकदा इमोशनल क्वेश्चन अटॅच केला तुमचा, की बाबा रिटायरमेंटसाठी हा पैसा आहे तो तुम्ही टच नाही करणार, चिल्ड्रन एज्युकेशनसाठी हा पैसा आहे तो तुम्ही टच नाही करणार. सो आय थिंक त्याच्यावर हे बिल्ड झालेलं आहे. सो एक सोल्युशन बेस्ड हे फंड्स असतात. तो हा तिसरा व्हिडिओ होता आपला, टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. सो तुमच्या मित्र मैत्रिणी सगळ्यांना सांगा की नवीन सिरीज म्युच्युअल फंडची सुरू झालेली आहे या चॅनलवर, इन्व्हेस्टमेंट गप्पा विथ परिमल आडे, आणि बाकी स्टॉक्स रिलेटेड, मार्केट रिलेटेड पण गप्पा मी तुमच्याबरोबर मारणारच आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.